आजची आपली रेसिपी आहे ओल्या नारळाच्या वड्या। त्याच्यासाठी आपल्याला 2 कप ओला नारळ हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। 1.5 कप साखर, अर्धा कप दूध, अर्धा कप मिल्क पावडर आणि काजू आपण गार्निशिंग करता घेतो आहोत। विलायची पावडर 1 चमचा आणि तूप। सगळ्यात आधी आपण गॅसवर कढई ठेवली आहे गरम करायला। ही तापली की आपण याच्यामध्ये खोबऱ्याचा किस घालू। एक मिनिट याला फक्त असं परतवून घेऊ। त्याच्यामध्ये साखर घालू। साखर आणि खोबऱ्याचा किस आपण एकजीव करून घेऊ चांगला आणि मग त्याच्यामध्ये दूध घालू। आता आपण याच्यामध्ये दूध घालू। हे अर्धा कप दूध आहे। हे पण चांगलं मिक्स करून घेऊ। आता याच्यात अर्धा कप मिल्क पावडर घालू। आणि हे सगळं मिश्रण आता आपण त्याचा गोळा होईपर्यंत चांगलं शिजवून घेऊ। याला सतत ढवळायचं आहे, याला सोडायचं नाही आहे मध्येच। सतत हे मिश्रण हलवत राहायचं आहे। हे मिश्रण घट्ट होत आलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर घालू। अर्धा चमचा विलायची पावडर। हे मिश्रण अगदी खूप घट्ट नाही करायचं आहे, थोडंसं असं घट्ट होत आलं की आपण तूप लावू। ताटामध्ये याला ओतून घेऊ। एक 2 मिनिटं ढवळून घेऊ चांगलं आणि मग ताटामध्ये ओतून घेऊ। आपलं हे मिश्रण आता ताटामध्ये पसरवून झालेलं आहे। गरम असतानाच आपण याच्या वड्या पाडून घेऊ।
कारण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या बरोबर येत नाहीत, निघत नाही. आता आपल्या वड्या झालेल्या आहेत, त्या आपण आता प्लेटमध्ये काढून ठेवू. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.